तर मंडळी, असह्य उन्हाळा सुरू झालाय आणि ह्या उकाड्याने सगळेजण अक्षरशः हैराण झालेत. पण होतं काय, नेहमी ऋतू बदलला ना की आरोग्याच्या ह्या सर्व समस्या सुरू होतात. त्यामुळे आजारी पडण्याऐवजी आधीच जर काळजी घेतली ना तर आपलं आरोग्य छान राहील. पण जर काही लक्षणं आढळलीच तर लगेच डॉक्टरकडे जायचं आहे. अंगावर काढायचं नाही आजार. आणि हे जे आजार आहेत ना, ते आवश्यक ते पाणी न प्यायल्यामुळे आणि रणरणत्या उन्हात आपण जातो ना, त्यामुळे होतात. त्यामुळे काय काय काळजी घ्यायची आणि पाणी कशा पद्धतीने प्यायचं ते आज आपण बघणार आहोत. कारण आपण पाणी तर पितो, पण बरेचदा ते चुकीच्या पद्धतीने पितो. त्यामुळे आज बघूया की पाणी केव्हा आणि कसं प्यायचं. आता उन्हाळा सुरू झाला ना की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरात आहेत ना ह्याची खात्री करून घ्या. बरं, हे सब्जा बी वगैरे सुद्धा चांगल्या प्रतीचं तुमच्या नेहमीच्या दुकानातून आणा, कारण आजकाल भेसळ खूप असते. आता काय करायचं, रात्रीच हे सब्जा बी पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं. म्हणजे तुमच्या घरात जितकी माणसं असतील त्यांच्या प्रमाणात हे सब्जा बी भिजवून ठेवा. आणि काय, धणे आणि बडीशेप सुद्धा भिजवून ठेवायची दुसऱ्या एका भांड्यामध्ये. आणि सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा हे बडीशेप आणि धण्याचं पाणी गाळून प्यायचं. आणि धणे आणि बडीशेप अगदी चावून चावून बारीक बारीक होईपर्यंत खायचं. तसंच बाहेर जाणाऱ्या व्यक्तींसाठी प्रत्येकी एक अशी बॉटल तयार करायची सोबत नेण्यासाठी. आणि दुसरी साधी पाण्याची बॉटल आपली असतेच. आणि दोन दोन पाण्याच्या बॉटल कॅरी नको करायला, म्हणून एक पाण्याची बॉटल ऑफिसमध्येच ठेवा. तसंच हा नियम घरात असणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा पाळायचा आहे. तुम्ही सुद्धा सब्जा बी घातलेलं पाणी दिवसभरात संपवायचं आहे. आता बघूया नेमकं सकाळपासून कसं पाणी प्यायचंय. आता उठल्या उठल्या बहुतेक जण 1 किंवा 2 ग्लास कोमट पाणी पितात आणि ते आवश्यक आहे. तर तुमच्या गरजेनुसार ते अवश्य घ्या. आता त्यानंतर साधारण एक 8 वाजता, हे एक उदाहरण आहे मंडळी, तुम्ही चहा कॉफी थोडं घेत असाल, त्याच्यासोबत काही खात असाल, तर त्यानंतर कधी पाणी प्यायचं ते आपण बघूया. आता एक 8 वाजता तुम्ही चहा घेतलात, काही खाल्लं, तर त्याच्यानंतर 1 तासाने तुम्हाला जितकी तहान असेल त्या आवश्यकतेनुसार पाणी प्या आणि मधून मधून ते सब्जाचं पाणी सुद्धा घ्या. आता साधारण 10 वाजता जर नाश्ता करणार असाल तर त्याच्या आधीच पाणी पिऊन घ्या. म्हणजे इथे नियम काय आहे की खाण्याच्या निदान एक अर्धा तास आधी पाणी प्यायचंय. मध्ये अर्धा ते पाऊण तासाची गॅप ठेवायची आहे. त्यामुळे पाचक द्रव्ये जी तयार झाली असतात ती उपयोगात येतात. आता खाल्ल्यानंतर कधी पाणी प्यायचं, तर साधारण 1 ते 1.5 तासांनी तुम्हाला जितकी तहान असेल त्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी पिऊ शकता. तसंच ते सब्जाचं पाणी सुद्धा पित राहा. आता दुपारचं जेवण जर तुम्ही 1 वाजता घेणार असाल तर आपल्या नियमाप्रमाणे 45 मिनिटाची गॅप ठेवा जेवणाच्या आधी, तेव्हा पाणी पिऊन घ्या. कारण जेवणाच्या अगदी आधी तुम्ही जर पाणी प्यायलात तर ती पाचक रस जी तयार झालेली असतात ती मग निष्प्रभ होऊन जातात आणि मग त्याचा पचनावर परिणाम होतो. त्यामुळे हा नियम अवश्य पाळायचा आहे. जेवणापूर्वी मध्ये एक गॅप ठेवायची पाणी पिण्याची. आता जेवताना कधीही भरपूर पाणी प्यायचं नाही. म्हणजे उन्हाळा असला की आपल्याला खूप तहान तहान होते आणि आपण खूप पाणी पितो, तसं करायचं नाहीये. तर मध्ये मध्ये थोडं घोटघोट पाणी घेतलं तरी चालेल, पण अगदी भरपूर पाणी प्यायचं नाही आहे, कारण त्याच्याने सुद्धा पचनावर परिणाम होतो. आणि जेवण तर हलकं घ्यायचं आहे, हे आपण मागे सुद्धा बघितलंय. उन्हाळ्यामध्ये साधारण कमी तेलकट असा आहार घ्यायचा आहे, कारण बऱ्याच जणांना ना आरोग्याच्या ह्या समस्या उद्भवतात. त्यामुळे आहार खूप हलका ठेवायचा आहे.
वाटणं घाटणं खूप घालू नका जेवणामध्ये. त्याऐवजी धणे जिऱ्याची पूड, बडीशेप पावडर यांचा वापर करा. आणि जेवण खूप हलकं, सौम्य असं असलं पाहिजे. आणि जेवताना थोडं पाणी प्यायचं आहे. अगदी खूप भरपूर पाणी जेवताना प्यायचं नाही आहे. आता जेवल्यानंतर कधी पाणी प्यायचं ते आपण बघूया. आता जेवल्या जेवल्या लगेच भरपूर पाणी प्यायचं नाही. समजा आपण 1 वाजता जेवण घेतलं असेल तर साधारण 1 किंवा 1.5 तासांनी तुम्हाला जितकी तहान असेल त्यानुसार पाणी प्या. त्यामुळे पचनासाठी व्यवस्थित वेळ मिळतो आणि पचनाच्या तक्रारीसुद्धा उद्भवत नाहीत. आणि हाच पाण्याचा नियम प्रत्येक खाण्याच्या वेळी पाळा. म्हणजे जेवणापूर्वी साधारण अर्धा ते पाऊण तास आधी आणि जेवणानंतर 1 ते 1.5 तासांनी पाणी प्यायचं आहे. आणि जेवताना थोडं, घोट-घोट, पण खूप भरपूर पाणी प्यायचं नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. आता त्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्हाला तहान लागेल, आवश्यक वाटेल, तेव्हा 3 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही पाणी पिऊ शकताय. आणि सब्जाचं पाणी तर मध्ये मध्ये घ्यायचंच आहे. आता परत तोच नियम, जर संध्याकाळी 6 वाजता काही खाणार असाल तर त्यापूर्वी म्हणजेच अर्धा ते पाऊण तासाची गॅप ठेवून पाणी पिऊन घ्या. आणि मग नाश्ता झाल्यानंतर सुद्धा 1 तासांनी पाणी प्यायचं आहे आपल्याला. त्यामुळे खाण्याच्या आधी आणि खाण्याच्या नंतर आपल्याला मध्ये गॅप ठेवायची आहे, तरच आपण खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होईल, हे लक्षात ठेवा. तर आता नीट समजण्यासाठी आपण हे उदाहरण बघूया की सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी, मग 8 वाजता चहा कॉफी, 9 वाजता पाणी, 10 वाजता जर नाश्ता करणार असाल तर मग नाश्त्यानंतर 1 तासांनी 11 वाजता पाणी, 12 वाजता पाणी, आणि मग दुपारी 1 वाजता जेवण आणि मग 1 ते 1.5 तासांनी पाणी. अशा पद्धतीने आपल्याला हे पाण्याचे नियम पाळायचे आहेत. तरच योग्य त्या प्रमाणात आपल्या शरीराला पाणी मिळेल आणि आपलं पचनसुद्धा व्यवस्थित होईल. पण इथे सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तुम्हाला जितकी तहान असेल, जितकं आवश्यक असेल तितकंच पाणी प्या. तर अतिशय महत्त्वाचा असा हा पाण्यासंबंधीचा नियम नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे आधीच पाणी पिऊन घ्या, म्हणजे जेवणाच्या वेळेला तहान तहान होत नाही. आता पाणी पिताना सुद्धा कितीही तहान लागली तरी ते एका जागी शांत बसून सावकाश प्या. त्यामुळे आपले पाणी पिण्याचे नियम वापरून पाणी पित राहा. त्यामुळे हा उन्हाळा खूप सुसह्य होणार आहे. तसंच खूप तहान लागते म्हणून रोज रोज फ्रीजमधलं पाणी पिऊ नका. नैसर्गिक पद्धतीने थंड केलेलं पाणीच प्या, ते शरीरासाठी उत्तम असतं. तसंच शरीराला थंडावा देण्यासाठी हे सगळे पर्याय आपण अधूनमधून वापरले पाहिजेत. नेहमी खडीसाखरसुद्धा सोबत ठेवायची उन्हाळ्यात. तसंच बाहेर जाताना उन्हापासून रक्षण करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सोबत ठेवल्याच पाहिजेत. आणि सनस्क्रीन मात्र अवश्य लावा. आता ज्यांचं कष्टाचंच काम आहे त्यांना कितीही ऊन असलं तरी ते करावंच लागतं. पण निदान आपल्याकडे तेवढं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जास्त थकवणारी कामं काढू नका. विश्रांती घ्या, कारण उन्हाळ्यात खूप जास्त थकवा येतो. त्यामुळे बेताबेतानी अशी घरातली कामं करा. शरीराची आणि आरोग्याची योग्य ती काळजी घ्या.
आता प्रत्येक वेळेला फॅशन हाच निकष न ठेवता उन्हाळा सुसह्य करायचा असेल तर कॉटनचे, हलक्या रंगाचे आणि सैलसर असेच कपडे वापरले पाहिजेत. दिवसभर उकाडा सहन करून आपण अगदी वैतागलेलो असतो. त्यामुळे संध्याकाळी शक्य असेल तर झटपट असा एक शॉवर घ्या आणि ताजेतवाने व्हा. तसंच गुलाब पाणी किंवा थंडगार पाणी याचे हबकेसुद्धा आपण चेहऱ्यावर मारू शकतो. त्याने पण खूप छान वाटतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ऋतूमध्ये ना, या उकाड्यामुळे आपली खूप चिडचिड होते. त्यामुळे संध्याकाळी ना, फ्रेश झाल्यावर एक 10 मिनटं शांतपणे डोळे मिटून गप्प बसा. एखादं म्युझिक वगैरे ऐकलं तरी चालेल. त्याच्याने आपण आतून पण अगदी शांत आणि थंड होतो. तर अशा पद्धतीने ह्या कडक उन्हाळ्यात सुद्धा शरीराला आणि मनाला अगदी ताजंतवानं, शांत आणि गारेगार ठेवूया.